माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो, हा व्हिडिओ ना खास तुमच्यासाठी बनवला आहे. कारण आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की अशी ना 3 कामं, होय माझ्या मैत्रिणींनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना तुम्ही आपल्या नवऱ्यासोबत केलीच पाहिजे. आणि म्हणजे कशी की म्हणजे न लाजता आणि न घाबरता, कोणाचीही पर्वा न करता, दुनियेचा विचार न करता तुम्ही आपल्या नवऱ्यासोबत ना ही 3 कामं तुम्ही केलीच पाहिजे. कारण कसं असतं माहिती आहे का मैत्रिणींनो, की म्हणजे जर तुम्ही ना ही 3 कामं आपल्या नवऱ्यासोबत ना जर तुम्ही करायला सुरुवात केलीत, सो तुमचा नवरा ना तुमच्यावरती खूप जास्त खुश होणार. आणि तुमचा नवरा ना आत्ता जेवढं तुमच्यावरती प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा पण 10 पटीने तुमचा नवरा ना तुमच्यावरती प्रेम करायला तो सुरुवात करणार. कारण मैत्रिणींनो कसं असतं माहिती आहे का, की म्हणजे प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की माझ्या बायकोने माझ्यासोबत ना ही 3 कामं न लाजता आणि न घाबरता, म्हणजे माझ्या बायकोने ना ही 3 कामं माझ्यासोबत करावी. आणि जेव्हा त्याची बायको ना जेव्हा त्याच्यासोबत अशी कामं करते ना, तेव्हा म्हणजे तो ना आपल्या बायकोवरती खूप जास्त खुश होतो. सो माझ्या मैत्रिणींनो, हा व्हिडिओ ना खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर ह्या व्हिडिओला ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मैत्रिणींनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मैत्रिणींनो, की म्हणजे रोमॅन्स करायची इच्छा झाल्यावर आपल्या नवऱ्याला ना उघडपणे सांगणं किंवा रोमॅन्स करताना ना स्वतः पुढाकार घेणं. आता बघा मैत्रिणींनो, कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही खरं सांगा, की म्हणजे जेव्हा तुम्हाला ना रोमॅन्स करायची जेव्हा तुम्हाला इच्छा होते, तेव्हा तुम्ही ना असं उघडपणे आपल्या नवऱ्याला सांगता का, की अहो आज मला ना रोमॅन्स करायची इच्छा झालेली आहे. किंवा तुम्ही ना कधी स्वतःहून तुम्ही पुढाकार घेता का? म्हणजे असं अजिबात होत नसेल की म्हणजे तुम्ही ना स्वतःहून पुढाकार घेता किंवा तुम्ही आपल्या नवऱ्याला ना स्वतःहून सांगता. कारण तुम्हाला ना आतून भीती वाटते किंवा तुम्हाला लाज पण वाटते, की म्हणजे मी जर माझ्या नवऱ्याला असं जर सांगितलं, सो माझा नवरा ना माझ्याबद्दल काय विचार करेल. परंतु माझ्या मैत्रिणींनो असं अजिबात नसतं. म्हणजे मैत्रिणींनो, मी एक पुरुष आहे आणि पुरुष असून आता मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आम्हाला आवडतं की जेव्हा आमची बायको ना रोमॅन्स करताना स्वतः पुढाकार घेते किंवा म्हणजे जेव्हा आमच्या बायकोचा ना म्हणजे रोमॅन्स करायचा मूड होतो, तेव्हा ती आम्हाला स्वतःहून सांगते. म्हणजे तेव्हा आम्हाला ना खूप जास्त बरं वाटतं आणि आम्हाला वाटतं की म्हणजे आमच्या बायकोने स्वतःहून पुढाकार घ्यावा. आम्हाला स्वतःहून सांगावं की अहो आज मला ना रोमॅन्स करायची इच्छा झालेली आहे, तर आपण आज करूयात का, असं आम्हाला वाटतं. सो तुम्ही ना लाजू नका आणि घाबरू नका. तुम्ही म्हणजे आम्हाला ना म्हणजे माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याला ना बिंदास सांगा. तुमचा नवरा तुमच्याबद्दल ना काहीच वाईट विचार तो करणार नाही. उलट त्याला ना बरं वाटेल की म्हणजे तुम्ही स्वतःहून ना पुढाकार घेत आहे. सो म्हणजे हे काम ना बिंदास करा, लाजू नका आणि घाबरू पण नका. तर हा पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मैत्रिणींनो, की आपल्या नवऱ्याचं ना कौतुक करणं, आपल्या नवऱ्याची ना तारीफ करणं. आता तुम्ही मला खरं सांगा मैत्रिणींनो, की तुमच्यापैकी किती जणी आपल्या नवऱ्याचं ना कौतुक करतात किंवा आपल्या नवऱ्याची ना तारीफ करतात. कारण मी इथे तुम्हाला सांगू शकतो की तुमच्यापैकी ना खूप कमी जणी अशा असतील ज्या आपल्या नवऱ्याचं ना कौतुक करतात किंवा आपल्या म्हणजे नवऱ्याची ना तारीफ करतात. कारण बहुतेक पुरींना ना असं वाटतं की म्हणजे मी माझ्या नवऱ्याची का तारीफ करू. तारीफ करणं तर म्हणजे पुरुषाचं काम आहे, बाईचं काम नाही आहे की म्हणजे तिने आपल्या नवऱ्याची तारीफ करणं. म्हणजे हे ना पुरुषाचं काम आहे की म्हणजे त्याने आपल्या बायकोची तारीफ करणं. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना ते अगदी बरोबर आहे. परंतु म्हणजे जर तुम्ही ना आपल्या नवऱ्याची जर तारीफ केलात ना, म्हणजे माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही ना म्हणजे एक छोटीशी तारीफ जरी केलात ना, की जसं की फॉर एक्झाम्पल, अहो आज तुम्ही ना खूप छान दिसताय, म्हणजे मी ना खूप जास्त नशीबवान आहे की तुमच्यासारखा नवरा ना म्हणजे मला भेटला, असं जरी तुम्ही आपल्या नवऱ्याला बोललात ना, सो असं ऐकून पण म्हणजे तुमचा नवरा ना एवढा खुश होईल ना की म्हणजे आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण म्हणजे जर माझी पण बायको ना मला जर अशी बोलली की म्हणजे अहो आज तुम्ही ना खूप छान दिसताय, मी खूप ना नशीबवान आहे की मला तुमच्यासारखा नवरा भेटला, सो म्हणजे मला पण ना खूप जास्त आनंद होणार. सो तसाच आनंद ना तुम्ही पण आपल्या नवऱ्याला देऊ शकता आणि तो आनंद ना तुम्ही आपल्या नवऱ्याला दिला पाहिजे. सो म्हणजे कधी ना कधीतरी ना तुम्ही आपल्या नवऱ्याची तारीफ करत राहा. सो म्हणजे हे पण काम ना तुम्ही बिंदास करा, लाजू नका आणि घाबरू पण नका. कारण ह्या गोष्टीमध्ये ना लाज किंवा भीती बाळगायची नसते. सो हा पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा.
आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मैत्रिणींनो, की स्वतःहून ना आपल्या नवऱ्याला टच करणं. काय बोललो मी? स्वतः ना आपल्या नवऱ्याला टच करणं. आता बघा मैत्रिणींनो, कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जर आपल्या नवऱ्याला स्वतःहून जर टच केलात ना, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर म्हणजे रस्त्यावरून ना दोघं चालत आहात, सो तुम्ही ना आपल्या नवऱ्याचा हात ना आपल्या हातामध्ये पकडा, किंवा तुम्ही दोघं ना एका जागी तुम्ही जर बसलेला आहात, सो तुम्ही ना आपलं डोकं आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरती तुम्ही ठेवा. असं म्हणजे तुम्ही कधी ना कधी करत जा, किंवा म्हणजे कधी ना कधीतरी ना तुम्ही आपल्या नवऱ्याला कधी ना कधीतरी असंच म्हणजे तुम्ही त्याला ना मिठी मारा, असं तुम्ही करत राहा. म्हणजे जर तुम्हाला असं करताना ना तुम्हाला जर लाज वाटत असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे मी स्वतः ना माझ्या नवऱ्याला टच करायला लागले, सो माझा नवरा ना माझ्याविषयी काय विचार करेल, सो असं नसतं मैत्रिणींनो. म्हणजे आम्हाला आवडतं जेव्हा आमची बायको ना आम्हाला स्वतःहून टच करते, आमच्या स्वतःहून जवळ येते. सो तुम्ही ना लाजू नका, घाबरू नका, तुम्ही बिंदास ना आपल्या नवऱ्याला टच करा आणि म्हणजे त्याच्या ना जवळ जाण्याचा प्रयत्न करा. तो खूप जास्त खुश होणार. कारण म्हणजे हे मी ना म्हणजे मी पुरुष असून मी हे सांगू शकतो, कारण म्हणजे पुरुषांचं मन ना पुरुषांना समजतं. सो म्हणजे आज ना तुमचा भाऊ किंवा तुमचा मित्र तुम्हाला सल्ला देतोय असं समजा, आणि म्हणजे मी जे तुम्हाला सल्ले दिले आहेत ना ते तुम्ही फॉलो करून बघा. तुमचा नवरा ना तुमच्यावरती खूप जास्त प्रेम करायला सुरुवात करेल. तर आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.